नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत। राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 307 कोटी 25 लाख रुपयांचा निधी वाटप करण्यास अखेर मंजुरी दिली आहे। यावरून कालपासून बऱ्याच जणांचा संभ्रम तयार झालाय की अतिवृष्टीची ही नेमकी मदत कोणत्या वर्षाची आहे। म्हणजे आता 2-3 दिवसांपूर्वी मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीने अक्षरशः धुमाकूळ घातला। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली। मग आताच्या अतिवृष्टीची मदत ही कधीची आहे असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे। तर ही आत्ताची जी निधी मंजूर करण्यात आलेला आहे ती आत्ताच्या अतिवृष्टीची नाही आहे। मग 307 कोटी रुपयांचा हा मदत निधी कधीचा आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। तर राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 च्या दरम्यान विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती, तुम्हाला आठवत असेल। त्यामुळे शेती पिकांचं सुद्धा नुकसान झालं होतं। राज्य सरकारनं नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 च्या दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा निधी वाटपास मंजुरी दिली आहे आणि या निधीच्या मंजुरीचा शासन निर्णय गुरुवारी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलाय। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये असा समज निर्माण झाला की आता जी काही अतिवृष्टी झाली आहे त्याचाच हा मदत निधी आहे, पण तो त्या अतिवृष्टीचा मदत निधी नाही आहे। अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत शेती पिकांचं नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी एकदा निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते। यामध्ये राज्य सरकारनं 12 नैसर्गिक आपत्त्यांचा समावेश केलेला आहे। त्यानुसार पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत केली जाते। राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जानेवारी 2024 मध्ये अनुक्रमे 144 कोटी आणि 2109 कोटी रुपये जमा केले होते। त्याचबरोबर जानेवारी ते मे 2024 च्या दरम्यान अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयांचा मदत निधी सुद्धा दिला होता। त्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 च्या दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला होता। त्यानुसार आता राज्य सरकारनं गुरुवारी 307 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे। वास्तवात मदत निधी शेतकऱ्यांना खरीप तोंडाच्या सुरुवातीला मिळणं अपेक्षित होतं, पण नुकसानीचे पंचनामे आणि पुढील प्रक्रिया संत गतीनं करण्यात आली। यापूर्वी निविष्ट अनुदान म्हणून देण्यात आलेला निधीही उशिराच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला। नुकसान झालं की तातडीनं मदत करू म्हणून सरकार घोषणा करतं, वास्तवात मात्र संत गतीनं निर्णय प्रक्रिया केली जाते। तर आता 307 कोटी रुपयांची मदत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तर तेही सांगतो। कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर, विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा आणि कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे। कोणत्या जिल्ह्याला किती निधी देण्यात आलाय ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। तुमच्या जिल्ह्याचं यामध्ये नाव असेल तर कोणकोणत्या महिन्यातील अतिवृष्टीची नुकसान भरपाई तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तेही या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती, जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी 3 हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे। म्हणजेच जिरायत पिकांसाठी प्रति हेक्टरी 13,600 रुपये, बागायत पिकांसाठी प्रति हेक्टरी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टरी 36,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहेत। त्याचं वितरण डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती जमा करण्याचे आदेशही राज्य सरकारनं या शासन निर्णयात दिले आहेत। अतिवृष्टीच्या मदतीवरून पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं होतं, तर राज्य सरकार वेळेवर शेतकऱ्यांना मदत करत नाही असा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता। त्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली आहे। या माहितीसोबत, या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय। तुम्हाला या मदत निधीबद्दल काय वाटतंय? हा मदत निधी पुरेसा आहे का? कमेंट बॉक्समध्ये हो असं तुमचं उत्तर असेल तर हो म्हणून सांगा, नाही असं असेल तर नाही म्हणून सांगायला विसरू नका। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।